वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, फली एस नरीमन डाईड ऑन 21 फेब्रुवारी 2024. ही वॉज फिल इन द ब्लँक. फली एस नरीमन यांचे 21 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. ते रिकामी जागा होते. द आन्सर इज ही वॉज सुप्रीम कोर्ट सिनियर ॲडव्होकेट. ते सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील होते. उत्तर आहे ते कायदेतज्ञ आणि ज्येष्ठ वकील होते. भारतीय न्यायव्यवस्थेतील पितामह म्हणून त्यांची ओळख कायदेव्यवस्थेमध्ये आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये आहे. भारतीय न्यायव्यवस्थेतील पितामह म्हणून त्यांना ओळखतात. फली एस नरीमन यांनी लढलेले किंवा युक्तिवाद केलेले काही खटले आपण बघूया. पहिला खटला आहे भोपाळ वायुगळती शोकांतिका. या खटल्यामध्ये त्यांनी अक्षरशः त्या कंपनीची, युनियन कार्बाइड जी कंपनी आहे, ज्या कंपनीमधून वायुगळती झाली होती मिथेन गॅसची, त्या कंपनीची बाजू यांनी उचलून धरली होती. परंतु कालांतराने त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्याबद्दल फली एस नरीमन यांनी जाहीररित्या माफीसुद्धा मागितली होती. पहिला खटला आहे भोपाळ वायुगळती शोकांतिका. युनियन कार्बाइड कंपनीची बाजू त्यांनी यामध्ये घेतली होती. दुसरा खटला आहे शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता बहाल करणारा TMA पै फाउंडेशन विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटक हा खटला. तिसरा खटला आहे जयललिता यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरण. त्यानंतर अत्यंत गाजलेला भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये संविधानाची चौकट निर्माण करणारा खटला केशवानंद भारती खटला 1973. या खटल्यामध्ये फली एस नरीमन यांनी नानी पालखीवाला यांना या खटल्यामध्ये मदत केली होती. त्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग. या खटल्यामध्ये सुद्धा त्यांनी वकिली केली होती. नरीमन यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया. नरीमन यांचा जन्म जानेवारी 1929 म्यानमार देशाच्या राजधानी रंगून येथे झाला. 1942 जपानने म्यानमारवर आक्रमण केले आणि 1942 जेव्हा जपानने आक्रमण केले म्यानमारवर, त्यावेळी नरीमन यांचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. नोव्हेंबर 1950 नरीमन यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. 1961 वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 70 वर्षाहून अधिक काळ त्यांनी वकिली केली आहे. 1971 महान्याय अभिकर्ता या पदावर त्यांची नेमणूक झाली, ॲडव्होकेट जनरल. 1973 केशवानंद भारती खटल्यात फली एस नरीमन यांनी नानी पालखीवाला यांना मदत केली होती. 26 जून 1975 जेव्हा आणीबाणी लागू झाली, त्यावेळी फली एस नरीमन यांनी आपल्या महान्याय अभिकर्ता या पदाचा राजीनामा दिला. 1991 त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला आहे आणि 2007 फली एस नरीमन यांना पद्मविभूषण हा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे 2 पुरस्कार फली एस नरीमन यांना मिळाले आहेत. नर्मदा पुनर्वसन प्रकरणात त्यांनी गुजरात सरकारचे प्रतिनिधित्वसुद्धा केले आहे. नर्मदा पुनर्वसन प्रकरण जे आहे नर्मदा नदीचे, त्यामध्ये त्यांनी गुजरात सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. फली एस नरीमन यांनी काही महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत, ती आपल्याला इथे माहिती पाहिजेत. पहिले पुस्तक आहे इंडियाज लीगल सिस्टम, कॅन इट बी सेव्ड. इंडियाज लीगल सिस्टम, कॅन इट बी सेव्ड. त्यानंतरचं पुस्तक आहे यू मस्ट नो युअर कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर फली एस नरीमन यांची ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र आहे. फली एस नरीमन यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे बिफोर मेमरी फेड्स. बिफोर मेमरी फेड्स हे कुणाचे आत्मचरित्र आहे असा प्रश्न जर विचारला तर उत्तर राहील फली एस नरीमन
बिफोर मेमरी फेड्स हे फली एस नरिमन यांचे आत्मचरित्र आहे. त्यानंतर त्यांचे पुस्तक आहे गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. त्यांचे आणखी एक पुस्तक आहे द स्टेट ऑफ द नेशन. द स्टेट ऑफ द नेशन. पुढचा प्रश्न आहे हु इज नोन ॲज आयकॉनिक रेडिओ प्रेझेंटर अँड व्हॉइस ऑफ गीतमाला. कोणाला रेडिओचा जादूगार आणि गीतमालाचा आवाज म्हणून ओळखले जाते? द आन्सर इज अमीन सयानी. उत्तर आहे अमीन सयानी. अमीन सयानी यांना रेडिओचा जादूगार आणि गीतमालाचा आवाज म्हणून ओळखले जाते. अमीन सयानी इज नोन ॲज आयकॉनिक रेडिओ प्रेझेंटर और रेडिओ अनाउन्सर अँड व्हॉइस ऑफ गीतमाला. अमीन सयानी यांचे 20 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते एक रेडिओ प्रेझेंटर किंवा रेडिओ अनाउन्सर म्हणू शकतो आपण त्याला. रेडिओ अनाउन्सर होते, ज्याला आपण निवेदक म्हणतो. निधन झाले तेव्हा त्यांचे वय 91 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 मुंबईमध्ये गुजराती कुटुंबात झाला होता. अमीन सयानी यांचे बंधू हमीद सयानी यांच्यामुळे रेडिओचा परिचय अमीन सयानी यांना झाला. बंधू हमीद सयानी यांच्यामुळे ते रेडिओशी जोडले गेले. त्यांचे जे बंधू होते हमीद सयानी हे इंग्रजी उद्घोषक होते, म्हणजे रेडिओवर इंग्रजीमध्ये उद्घोषणा ते द्यायचे. तर चर्चगेटजवळ एक आकाशवाणी केंद्र आहे. या चर्चगेट येथील आकाशवाणी केंद्रावर अमीन सयानी हे आपल्या भावाबरोबर म्हणजे हमीद सयानीबरोबर गेले होते. तेव्हा त्यांचे वय अवघे 7 वर्ष होते. तेव्हा 7 वर्षाचे असताना अमीन सयानी यांनी पहिल्यांदा चर्चगेट येथील आकाशवाणी केंद्रावर इंग्रजीत उद्घोषणा केली होती. पहिल्यांदा त्यांनी रेडिओवर इंग्रजीत उद्घोषणा केली होती. अमीन यांनी इंग्रजी उद्घोषक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली, परंतु त्यांना हिंदी अनाउन्सर किंवा हिंदीमध्ये रेडिओवर काम करायचे होते. तशी त्यांची इच्छा होती, तर ती संधी त्यांना चालून आली. पहिल्यांदा त्यांना एक हिंदी जाहिरात मिळाली आणि त्यानंतर एक महत्त्वाचा कार्यक्रम, हिंदी गीतांचा कार्यक्रम त्यांना मिळाला. त्या कार्यक्रमाचं नाव होतं बिना का गीतमाला. 1952 बिना का गीतमाला हा कार्यक्रम सुरू झाला आणि रेडिओच्या लाखो करोडो श्रोत्यांना अमीन सयानी यांचे नाव माहिती झाले. बिना का गीतमाला या कार्यक्रमाचे निवेदन ते करायचे. हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी ते अगदी साध्या आणि सोप्या शब्दात बहनो और भाइयों अशी साथ घालत या कार्यक्रमाची सुरुवात ते करायचे. आणि या बिना का गीतमाला या कार्यक्रमामध्ये ते केवळ निवेदनच करत नव्हते, तर बॉलिवूडचे महत्त्वाचे किस्से, गायक, संगीतकार, अभिनेता, अभिनेत्री यांचे महत्त्वाचे किस्सेसुद्धा ते सांगायचे. त्यामुळे हा कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला. त्या काळी हा कार्यक्रम करायला मोठमोठ्या रक्कम रेडिओ अनाउन्सर घ्यायला तयार होते, परंतु अमीन सयानी यांनी केवळ 25 रुपये मानधनावर बिना का गीतमाला या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि पहिल्याच कार्यक्रमानंतर त्यांना 9,000 पत्रे मिळाली. 9,000 पत्रे पहिल्याच कार्यक्रमानंतर मिळाली आणि हळूहळू या पत्रांची संख्या लाखांच्या घरात पोहोचली. पुढे त्यांनी आणखी एक हिंदी गीतांचा कार्यक्रम सुरू केला. त्या हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे नाव होते हिट परेड. हिट परेड हा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. या हिट परेड कार्यक्रमामध्ये श्रोत्यांच्या आवडीनुसार हिंदी गीतांचा क्रम ठरविला जायचा आणि क्रम ठरविल्यानंतर ती हिंदी गीते सादर केली जायची. त्यांनी अनेक गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या आहेत. अमीन सयानी यांनी अनेक गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या आहेत. 54,000हून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि 19,000 जिंगल्स सादर करण्याचा विक्रम अमीन सयानी यांच्या नावावर आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.